Hello and welcome to the Learners Academy YouTube channel. So in this lecture we are going to start the lecture series on evolution. So today we are talk about evolution. So let's learn about the evolution. So in evolution we are discussing some important topics. आपण या evolutionमध्ये काय शिकणार आहोत त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण बघूया. सो इन इव्होल्यूशन आपण काय बघूया, त्याची एक डेफिनेशन बघूया की एक्झॅक्ट इव्होल्यूशन मीन्स व्हॉट. देन वी डिस्कस फीचर्स ऑफ द इव्होल्यूशन, हाऊ इव्होल्यूशन इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट आर द फीचर्स ऑफ दॅट इव्होल्यूशन. त्याच्यानंतर आपण बघूया डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज ऑफ इव्होल्यूशन, की कुठल्या कुठल्या थेरीज आहेत की ज्या इव्होल्यूशनला एक्सप्लेन करतायत. हाऊ इव्होल्यूशन इज अकर विच इज एक्सप्लेन बाय दी डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज. देन वी डिस्कस, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफ. सो ओरिजिन ऑफ लाईफमध्येच काय, एक्झॅक्ट लाईफ फॉर्म कशी झाली, हाऊ दी एक्झॅक्ट लाईफ वॉज फॉर्म ऑन अर्थ, वी आर डिस्कसिंग इन ओरिजिन ऑफ लाईफ. सो या ओरिजिन ऑफ लाईफमध्ये आपण काही वेगवेगळ्या थेरीज याच्यामध्येही बघणार आहोत की ज्या एक्सप्लेन करतात हाऊ दी फर्स्ट लाईफ वॉज फॉर्म. And again we discuss it with geological time scale. Geological time scale आपण याच्यामध्ये काय शिकणार आहोत, परत जिओलॉजिकल टाइम स्केल. या जिओलॉजिकल टाइम स्केलमध्येच काय शिकणार आहोत, हाऊ दी अर्थ वॉज फॉर्म, हाऊ दी फर्स्ट ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म अँड हाऊ दी ऑल ऑर्गॅनिझम आर इव्हॉल्व बाय देअर इराज, देअर पिरियड्स अँड दे टाइम. सो दॅट्स वाय वी कॉल्ड ॲज अ जिओलॉजिकल टाइम स्केल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत टाइप्स. व्हॉट आर दी टाइप्स ऑफ इव्होल्यूशन. सो वी आर स्टडी इव्होल्यूशन बाय टू वेज. इट्स क्लासिफाइड इन टू वेज. सो फर्स्ट इज अ मॅक्रो इव्होल्यूशन आणि सेकंड वन इज अ मायक्रो इव्होल्यूशन. आता मॅक्रो आणि मायक्रो हे नाव काय सांगतायत, की आपण जसं आपल्याला माहिती आहे, वी आर नो दॅट मॅक्रो इट्स मीन्स बिग अँड मायक्रो मीन्स स्मॉल. सो दिस मॅक्रो इव्होल्यूशन इज स्टडी अबाव द स्पेसीज लेवल और इट स्टडी ऑन दी लेवल ऑफ पॉप्युलेशन. कुठल्या तरी एका पॉप्युलेशनची स्टडी केल्या जाते. स्पेसीज लेवल म्हणजेच काय, इथे लिहूया आपण अबोव दी स्पेसीज लेवल. अबोव दी स्पेसीज लेवल. सो ह्युमन, आता आपण ह्युमन आहोत, तर ह्युमन काय एक स्पेसीज आहे, तर ह्युमनच्या पॉप्युलेशनची स्टडी मीन्स काय, मॅक्रो इव्होल्यूशन. आणि मायक्रो इव्होल्यूशन म्हणजेच काय, या ठिकाणी इंडिव्हिज्युअल लेवलवर जी स्टडी केल्या जाते त्याला मायक्रो इव्होल्यूशन म्हणतात. इंडिव्हिज्युअल लेवलवर म्हणजेच काय, जर आपण एखाद्या DNA स्टडी करतोय, आपण एखाद्या प्रोटीनची स्टडी करतोय, तर आपण इंडिव्हिज्युअल त्याची स्टडी करणे म्हणजे ते कशामध्ये येते, तर मायक्रो इव्होल्यूशन. नंतर बघूया आपण की मायक्रो इव्होल्यूशनलाच मॉलिक्युलर इव्होल्यूशनसुद्धा म्हणतात. मॅक्रो इव्होल्यूशनमध्ये आपण याच्यात लॅमार्किझम याच्यात काय स्टडी करणार आहोत, वी आर स्टडी इन मॅक्रो इव्होल्यूशन दॅट इज लॅमार्किझम ऑल्सो डार्विनिझम. ओके. अँड इन मायक्रो इव्होल्यूशन वी आर स्टडिंग दी वर्क ऑफ मोटो किमोरा. हाऊ मोटो किमोरा इज एक्सप्लेनिंग दॅट मॉलिक्युलर इव्होल्यूशन. सो this is the overview of the evolution. What will we study in evolution? So we are going to start with
definition of evolution. Then we move towards the features and theories of evolution. So let's learn about the evolution. तर इव्होल्युशनमध्ये आपण बघूया, जसं समोरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं तुम्हाला, समोरच्या लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली लाईफ कशी फॉर्म झाली ती बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर डिस्कसिंग डेफिनेशन ऑफ इव्होल्युशन. तर डेफिनेशन काय सांगते, एनी ग्रॅज्युअल चेंजेस इन genetic makeup of an organism. काय डेफिनेशन सांगते की एनी ग्रॅज्युअल चेंजेस इन जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम मीन्स इव्होल्युशन. आता याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस काय, जेनेटिक मेकअप काय, म्हणजे नेमकं काय आहे हा क्वेश्चन असेल तुम्हाला, तर आपण त्याला एक्सप्लेन करूया. हे बघा, आता आपल्याला अर्थवर जी इतकी सगळी लाईफ डायव्हर्सिटी दिसते, ही लाईफ डायव्हर्सिटी आपल्याला का दिसते, कारण की तेवढे ते काय झालेत, इव्हॉल्व झाले. आपण इव्हॉल्व झाले म्हणतो. काय इव्हॉल्व झालेत, कुठेतरी अर्थवर ज्यावेळेस फर्स्ट लाईफ फॉर्म झाली, तर त्या फर्स्ट लाईफ फॉर्मपासून काय झालेत, मग अगेन डिफरंट टाईप्स ऑफ लाईफ फॉर्म झालेत. आता इतके सगळे ऑर्गॅनिझम कसे बनले, तर हे बघा, या सगळ्यांचा एक पूर्वज होता. जितकेही ऑर्गॅनिझम बनलेत, ऑल ऑर्गॅनिझम इज फॉर्म बाय द सिंगल ॲन्सेस्टर मीन्स पूर्वज. सिंगल ॲन्सेस्टरपासून एवढे सगळे लाईफ फॉर्म बनलेत. त्या सिंगल जो ॲन्सेस्टर होता त्याला नाव आहे लुका म्हणा किंवा लुसा म्हणा, आणि उलटं जर वाचलं तर कालू म्हणा. तुम्ही काय लक्षात ठेवायचं तुम्ही ठेवू शकता, पण याचा काय आहे, याचा लॉंग फॉर्म आहे. सो हा काय आहे, तर लास्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर. हा काय आहे, लास्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर, म्हणजे पूर्ण पृथ्वीवर जितकेही ऑर्गॅनिझम आहेत त्या सगळ्यांचा एकच पूर्वज, दॅट इज लुसा, उलटा कालू. तर याच्यापासून जे लाईफ फॉर्म तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये असे चेंजेस झालेत, असे ग्रॅज्युअल चेंजेस झालेत. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजेच 1-2 दिवसात झालेले चेंजेस नाहीत. इट्स नॉट form in within 2 days, 4 days, 5 days, and there is lots of philosophy on that. This word is made in 7 days, 4 days, काय वेगवेगळे सांगतात, पण हे होण्यासाठी मिलियन्स आणि बिलियन्स, लाखो करोडो वर्ष लागलेत. इट्स फॉर्म विदिन मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इयर्स. आपल्याला माहीत आहे ना, अर्थ 4.6 बिलियन इयर्स अगो फॉर्म झाली आहे. त्याच्यानंतर कितीतरी लाखो करोडो वर्षानंतर लाईफ फॉर्म झाली आहे. सो हाऊ चेंजेस इज अकर, ग्रॅज्युअल चेंजेस अकर इन जेनेटिक मेकअप. द चेंजेस अकर इन देअर DNA, their genetic material, because that changes are increase the fitness of organism. That changes is selected by that organism, and that changes are help to that organism to survive and reproduce. असे चेंजेस जे सोबत घेऊन तो चांगल्या प्रकारे जगू शकतो, वाचू शकतो, आणि जो जगणार, जो वाचणार, तोच रिप्रोड्यूस करणार, तोच त्याची संख्या वाढवणार. सो दिस इज नोन ॲज अ इव्होल्युशन. म्हणजेच काय, आता आपण हे सांगितलं आहे ना, लुका सांगितले ना, की आत्तापर्यंतचे जितकेही लाईफ फॉर्म आहेत, जितकेही तुम्हाला ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ते सगळे दिसत आहेत, ते सगळ्याला आपण काय केलेलं आहे, 5 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर त्या 5ही कॅटेगरी काय, एका सिंगल ॲन्सेस्टरपासून बनलेल्या आहेत.
म्हणून त्याला काय म्हणतात, लास्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे ॲनिमेलिया, प्लांट्स, प्रोटिस्टा, मोनेरा, फंजाय हे सगळ्या. तर इव्होल्युशन जर शिकायचं असेल, इव्होल्युशन तर आहे इंटरेस्टिंग. येणाऱ्या समोरच्या लेक्चरमध्ये ना खूप इंटरेस्टिंग टॉपिक तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. पण आता काय करतोय आपण, हळूहळू जातोय. हा पिक्चर आपला एकदमच नाही दाखवणार आपण. आता तुम्ही मूवी बघता ना, मूवीमध्ये काय करतात, 3 घंट्याचा डायरेक्ट ट्रेलर टाकतात का? नाही. 3 घंट्याची मूवी बघण्यासाठी तुम्हाला काय करतात, ट्रेलर आधी टाकतात. मग त्या ट्रेलरवरून म्हणून तुम्ही काय करता, ती मूवी बघायची की नाही बघायची याच्यावरून तुम्हाला आयडिया येते. सो लेट्स मूव टुवर्ड्स दी फीचर्स ऑफ इव्होल्युशन. की फीचर्स काय, की इव्होल्युशन म्हणतोय आपण म्हणजे होतं आहे काय, कशामुळं होतं आहे, हे ऑर्गॅनिझम कशासाठी स्टडी करायची. तर काय होतं की इव्होल्युशन ॲक्ट ऑन पॉप्युलेशन. म्हणजेच काय, इव्होल्युशन काय होतं तर पॉप्युलेशनवर ॲक्ट करतो. आपण कोणाबद्दल बोलतोय, ऑर्गॅनिझमबद्दल बोलतोय. आता कुठलीही पॉप्युलेशन, सगळे त्याच्यामध्ये काय येणार, वेगवेगळे पॉप्युलेशन. ह्युमनची वेगळी पॉप्युलेशन, प्लांट्सची वेगळी पॉप्युलेशन. तर या सगळ्यावर इव्होल्युशन काय करतं आहे, ॲक्ट करतं. म्हणून काय, जे पॉप्युलेशन जे आहे यालाच काय म्हणतात, युनिट ऑफ इव्होल्युशन. कोणाला म्हणायचं, युनिट ऑफ इव्होल्युशन इज काय आहे तर पॉप्युलेशन आहे. जर पॉप्युलेशन नाही तर आपल्याला इव्होल्युशन स्टडी करता येईल का, नाही. इफ देर इज नो पॉप्युलेशन सो वी कांट स्टडी द इव्होल्युशन. हाऊ वी स्टडी द इव्होल्युशन, फॉर द ऑब्झर्वेशन, फॉर द स्टडी पॉप्युलेशन इज रिक्वायर्ड. अगेन इव्होल्युशन काय होतं ते, इट्स act as per environmental condition. Evolution act as environmental condition. काय झालं आहे, इव्होल्युशन जर होतं आहे ते कशा, नेचर किंवा एन्व्हायरमेंट इज मोस्ट डिसाइडिंग फॅक्टर. एन्व्हायरमेंट हा डिसाइडिंग फॅक्टर असतो. आता कुठल्याही ॲनिमल्स असो, कुठल्याही ॲनिमल्सला किंवा ऑर्गॅनिझमला जर त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये जर जगायचं असेल, त्याला जर वाचायचं असेल तर त्याला काय असावं लागतं, त्या एन्व्हायरमेंटशी जुळून घेण्याची कॅपॅसिटी, इंटेक कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असावी लागते. आता समजा एखाद्या जंगलामध्ये टायगर आहे. आता त्या टायगरला त्या एन्व्हायरमेंटमध्ये जर जगायचं, त्याला कसं जगावं लागेल, ऑब्वियसली दॅट टायगर शुड बी killed other animals and find their food. त्याला जर फूड करायचं असेल तर असं जर होत असेल, टायगरपेक्षा त्या जंगलामध्ये हरणच फास्ट पळत आहेत किंवा त्या टायगरला लागणारा जितकंही प्रे असेल किंवा त्याची जी शिकार असेल ती टायगरपेक्षा जर फास्ट पळणारी असेल तर टायगर वाचेल का, जगेल का की मरेल? कशाला जगणार आहे तो वाचणारच नाही. फूड भेटलंच नाही तर तो कसं काय वाचेल? तर त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल, त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्या इंटेक कॅपॅसिटीनुसार त्याच्यात ती कॅपॅसिटी असलीच पाहिजे आणि असतेच. त्याच्यामुळंच काय होतं की तो त्या प्रेपेक्षाही जास्त फास्ट पळू शकतो किंवा त्याच्यात तशी काय तो कुवत निर्माण करतो की त्या प्रेला तो पकडेल आणि तरच तो काय होईल, वाचेल आणि तो काय करेल, मग सर्वाईव्ह होईल, रिप्रोड्यूस करेल, त्याची पॉप्युलेशन वाढवेल. सो त्याच्यामुळंच काय होतं की एन्व्हायरमेंटला काय म्हणतात, हा डिसाइडिंग फॅक्टर आहे, डिसाइडिंग फॅक्टर आहे. ओके. सो नेक्स्ट फीचर evolution is continuous process. Evolution is continuous process. Evolution जे आहे ते थांबत नाही, चेंजेस होण्याचे थांबत नाहीत. चेंजेस आपण जसं डेफिनेशनमध्ये म्हटलं, वी आर सेड इन डेफिनेशन व्हॉट चेंजेस आर हॅपन, चेंजेस आर
there. How changes is formed? Changes form gradually. Millions and billions of years लागत आहेत ना चेंजेस होण्यासाठी. आता आपण जसे ह्युमन दिसतो, आपण सुरुवातीपासून असेच ह्युमन होतो का? नाही. आपल्यामध्येही काय होतं, टेल असणारा जीन होता, म्हणजे ज्याच्यामुळे टेल येते तो जीन आपल्यामध्ये होता आणि आजही आहे. पण काय झालं आहे, आपल्याला ओव्हर दी कोर्स ऑफ इव्होल्युशन आपलं इव्होल्युशनच असं झालं आहे की त्यावेळेस आपल्याला त्याची नीड नव्हती. जशी जशी नीड नव्हती त्याचं काय झालं, मग ते जीन होता तो जीन काय झाला, इनॲक्टिव्ह झाला. म्हणजे तो तेवढा ॲक्टिव्ह राहिला नाही आणि तो ॲक्टिव्ह न राहिल्यामुळं ती जी टेल होती ती इरॅडिकेट झाली. पण आपल्याकडे तो जीन आहे, तो टेललेस जीन आहे की ज्याच्यामुळं ती टेल येऊ शकते, आजही आहे. जर तो ॲक्टिव्ह झाला तर आपल्याला आजही टेल येऊ शकते. मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी टेल घेऊन फिरणार, ऑफिसला जाताना टेल घेऊन. पण प्रॉब्लेम तर तेव्हा होणार जेव्हा तुम्ही टेलला गाडीवर घेऊन बसणार. गाडी कशी चालवायची, किती सगळे प्रॉब्लेम्स होतील, जिकडे तिकडे तुम्हाला टेल असणार आहे ह्युमन. पण तसं होणार नाही, तसं पॉसिबल नाही आहे. काय होईल, तशा प्रकारची कंडिशन नाहीच आहे, होणारच नाही आहे. पण काही एकदम रेअर केसमध्ये काय होतं, इन रेअर केस समहाऊ दिस टेललेस जीन इज ॲक्टिव्ह. खूप जगामध्ये खूपच बोटावर मोजण्या इतक्या काही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये काय होतं, हा टेललेस जीन काय होतो, ॲक्टिव्ह होतो. म्हणजे तुम्हाला मग बाळ जन्मल्यानंतरच लगे तुम्हाला त्याच्या पाठीमागे एक थोडीशी अशी शेपटीसारखी थोडंसं एक स्ट्रक्चर दिसतं, शेपूट. पण आपण फारच विचार करतो त्या गोष्टीवर. आपल्याला लगेच चमत्कार, मॅजिक या सगळ्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. तिथंही लगेच आपण हो चमत्कार, जरी चमत्कार म्हटलं पण ती टेल कोणी ठेवतं का? नाही. ती टेल कोणालाच वाटत नाही टेल असावी. कारण की काय होईल, टेल असल्यानंतर आपले डेली लाईफचे जे काही वर्क्स आहेत ते करण्यासाठी खूप अडचण येईल. सो दिस काइंड ऑफ चेंजेस हॅपन ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन अँड इट्स हॅपन व्हेरी ग्रॅज्युअली. ओके, तर काय होतात चेंजेस, कसे होतात, ग्रॅज्युअली होतात. आणि कुठे चेंजेस होतात, आपण म्हटलं आहे ना, जेनेटिक मेकअपमध्ये, म्हणजे आपल्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय होतात, चेंजेस ॲक्युम्युलेट होतात. आणि जे जेनेटिक मटेरियलमध्ये चेंजेस होतात ते कोणामुळे होतात, तर म्युटेशनमुळे होतात. नेक्स्ट टॉपिक वी आर डिस्कस थेरीज ऑफ इव्होल्युशन. So let's discuss theories of evolution. So ह्या इव्होल्युशनला एक्सप्लेन करण्यासाठी, सो दिस इव्होल्युशन इज एक्सप्लेन बाय द डिफरंट टाइप्स ऑफ फिलॉसॉफर, थिंकर. सो फर्स्टली द ग्रुप ऑफ थिंकर्स, दे आर एक्सप्लेन स्पेशल क्रिएशन थेरी. त्यांनी काय केली, स्पेशल क्रिएशन थेरी किंवा थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन. या नावाप्रमाणे ती थेरी काय सांगते, ऑल ऑर्गॅनिझम ऑन अर्थ इज प्रोड्यूस्ड बाय दी सुपरनॅचरल पॉवर. काय सांगितलं की जितकेही ऑर्गॅनिझम्स आहेत या पृथ्वीवरती, या अर्थवरती, सो दॅट ऑल ऑर्गॅनिझम इज प्रोड्यूस्ड बाय दी सुपरनॅचरल पॉवर. सुपरनॅचरल पॉवर. So this was a philosophy that time they are discussing with each other and they told the special creation theory. This organism is made up by supernatural power. Okay, forget we discuss next theory. So that theory was theory of theory of abiogenesis.
थेरी ऑफ अबायोजेनेसिस. सो या थेरी ऑफ अबायोजेनेसिस मध्ये काय सांगितलं आहे, दिस थेरी एक्सप्लेन दॅट लिव्हिंग थिंग इज फॉर्म बाय नॉन लिव्हिंग थिंग्स. थेरी काय सांगते, नॉन लिव्हिंगपासूनच काय म्हणलं तर लिव्हिंग थिंग्स बनल्यात. तर याच्यामध्ये काही जे फिलॉसॉफर्स होते काय किंवा जे थिंकर्स होते त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले. कुठले एक्सपेरिमेंट केले? सो त्यांनी काय केलं, एका कपड्यामध्ये काय घेतले, वीट घेतला. वीट म्हणजे आपण जी बांधकामासाठी बांधतोय ती वीट नाही, वीट म्हणतोय आपण, वीट, गहू. नाहीतर वीटच फेकून आणेल जर वीट म्हणसाल तुम्ही तर. वीट. आणि त्यांनी काय केलं, दे कीप दॅट क्लॉथ इन कबड. ते एका कपाटामध्ये कबडमध्ये ठेवून दिलं आणि काही दिवसानंतर ऑब्झर्व केलं की त्या व्हीटमध्ये काय सापडलं तर फिलॉसॉफी तिथे काही लाईफ इज फॉर्म. त्यांनी लगेच थिंग्स, तिथं काहीच वातावरण नव्हतं पण लगेच तिथे काय झालं, तयार झालं. पण दे डोंट नो अबाउट हाऊ लाईफ इज फॉर्म, दे जस्ट पुट दी फिलॉसॉफीज. ओके. सो या थेरी ऑफ अबायोजेनेसिसलाच काय म्हणतात, स्पॉन्टेनियस जनरेशन. ऑल्सो इट्स नोन ॲज स्पॉन्टेनियस जनरेशन, थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. ओके. सो या थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशनमध्ये अगेन एक सब थेरी आहे, हेट्रोजेनेसिस. सो इन हेट्रोजेनेसिस दे थिंक डिफरंटली. व्हॉट दे थिंक, त्यांनी काय विचार केला, ते नेहमी करता काय बघायचे, दे लुक देअर सराउंडिंग एन्व्हायरमेंट अँड व्हॉट दे ऑब्झर्व दॅट हनी बी इज ऑलवेज मूव ऑन दी और ऑलवेज प्लेस ऑन दी दॅट फ्लावर. हनी बी काय करते, हनी बी मीन्स मधु मक्षी नाही, मधु मक्खी हिंदीत आणि मधमाशी मराठीमध्ये. सो हनी बी ऑलवेज मूव ऑन दी फ्लावर. त्या फ्लावरवर नेहमी करता त्यांना दिसायची. मग त्यांना काय वाटलं, ही हनी बी जी आहे ती त्या फ्लावरपासूनच बनली, त्या फ्लावरनंच तिला जन्म दिला आहे. तर हे काय, या सगळ्या काही फॉल्स थेरीज होत्या. त्यांचं हे ऑब्झर्वेशन चुकीचं होतं, पण त्यांचं काय, त्यांना जे दिसायचं ते बोलायचे ते. सो दिस इज अ हेट्रोजेनेसिस थेरी. सो ही अबायोजेनेसिस जी थेरी आहे, दिस थेरी वॉज डिस्प्रूव्ड. ही थेरी काय केली, मग डिस्प्रूव्ड केली. हे सांगितलं की असं नाही बाबा, तुम्ही जे सांगताय ते असं बरोबर नाही आहे, तुम्ही काहीही सांगताय. डिस्प्रूव्ड बाय कोणी केली तर लुईस पाश्चरनी केली आहे. कोणी केली तर लुईस पाश्चरनी थेरी डिस्प्रूव्ह केली आणि त्यांनी सांगितले की लाईफ प्री एक्झिस्टिंग लाईफपासूनच काय झालं आहे, न्यू लाईफ फॉर्म झाली आहे किंवा न्यू ऑर्गॅनिझम बनतोय. न्यू लाईफ इज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. कुठली तरी पहिली सेल असेल किंवा कुठला तरी ऑर्गॅनिझम असेल, त्या ऑर्गॅनिझमपासूनच किंवा त्या सेलपासूनच नवीन लाईफ बनू शकते. अशी नॉन लिव्हिंगपासून लाईफ बनवत नाही. सो ही थेरी आपण ओरिजिन ऑफ लाईफ ज्यावेळेस स्टडी करूया त्यावेळेस आपण ही थेरी डिटेलमध्ये बघूया. सो नेक्स्ट थेरी, जी आहे ती थेरी आहे पॅनस्पर्मिया थेरी. सो दिस थेरी इज पॅनस्पर्मिया थेरी और कॉस्मोझॉइक थेरी. ओके. व्हॉट दिस थेरी स्टेटेड, ही थेरी काय सांगते, धिस थेरी स्टेटेड दॅट लाईफ इज फ्रॉम आउटसाइड दी अर्थ और आउटसाइड दी प्लॅनेट अर्थ. त्यांचं म्हणणं काय होतं, लाईफ इज फ्रॉम, ही अर्थ आहे, दिस इज अर्थ. ओके. सो लाईफ कुठेतरी अदर प्लॅनेट्सलाच बनली आहे इन द फॉर्म ऑफ स्पोर्स. इन द फॉर्म ऑफ स्पोर्स, स्पोर्सच्या फॉर्ममध्ये ती लाईफ बनली आहे आणि दे फॉल ऑन अर्थ और इट कम ऑन अर्थ
विथ मेटेरॉइड्स. मेटेरॉइड्ससोबत काय ती लाईफ काय आली, अर्थवर आली. दॅट लाईफ इज कम ऑन अर्थ विथ मेटेरॉइड्स. सो ह्या थेरीजला आपण कम्प्लिटली डिनाय नाही करू शकत, कारण की तसे काही इव्हिडन्सेस भेटले आहेत, काही इव्हिडन्सेस भेटलेत. सो या मेटेरॉइडचे काही ॲनालिसिस केलेत. नासा एक अमेरिकेची मोठी अंतराळ संस्था आहे. सो दॅट नासा फाउंड दॅट दी similar type of minerals or similar type of content occur in that meteoroids which is present in today's organism. म्हणजे असे काही घटक त्यांना त्याच्यात मिळाले की जे आत्ताच्या ॲनिमल्समध्ये किंवा आत्ताच्या ऑर्गॅनिझममध्ये पण बघायला मिळतात. त्याच्यामुळे या थेरीला आपण कम्प्लिटली डिनाय करू शकत नाही. सो दिस इज दी पॅनस्पर्मिया थेरी अँड दिस इज अबाउट थेरीज ऑफ इव्होल्यूशन. So in upcoming lectures we are discussing the other different topics of the evolution. Up to now, thank you and stay tuned with the Learners Academy YouTube channel. Thank you.